तिथं मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। काहीही झालं तरी मुंबईत येणारच असा निर्धार जरांगेंनी व्यक्त केलेला आहे। अंदरवली सराटीतून आता जरांगे आणि मराठा समाज मुंबईच्या दिशेने निघाला असल्याची बातमी आहे। 29 ऑगस्टला गणपती घेऊनच मुंबईत प्रवेश करेन असा निर्धार जरांगेंचा आहे। देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही, हिंदू विरोधी आहे का नाही, आता लक्षात येईल। परवानगी नाकारली, आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण द्यायचं जेव्हा आलं की देवाच्या गेला पाहिजे। आता दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे, क्लिअर आहे। कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही, न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगीबद्दल। आपल्याला निकाल कधी आला, मला वाटतं 3 वाजता का काय काल, आणि आम्हाला कवा निघायचं आज रात्रीत काय करायचं, म्हणजे ते डाव साधला बरोबर। देवाच्या नावाखाली, उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र फडणवीस डाव साधला। आपण डाव टाकून रस्ता सर करणार आहे, तेवढं लक्षात ठेवा। मुंबईकडे कूच करणार आहे, फक्त बघा तुम्ही कसं कसं चाललंय डाव। आत्महत्या करू नका। शांततेचं आंदोलन कोणीच रोखू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि शांतता कोणी सोडायची नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।